नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फायनान्शियल प्लॅनिंग या प्रकरणाच्या या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण फीचर्स ऑफ जीएसटी, टाइप्स ऑफ टॅक्सेस अंडर जीएसटी, वेज ऑफ इन्व्हेस्टमेंट, शेअर्स, रेट ऑफ रिटर्न्स, कंपॅरिझन ऑफ फेस व्हॅल्यू अँड मार्केट व्हॅल्यू, रेट ऑफ रिटर्न या सर्व पॉईंटचा अभ्यास केलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या प्रकरणाचा उर्वरित भाग पाहत आहोत. त्यामध्ये सुरुवातीला आपण पाहतोय ब्रोकरेज अँड टॅक्सेस ऑन शेअर ट्रेडिंग. ब्रोकरेज अँड टॅक्सेस ऑन शेअर ट्रेडिंग. शेअर ट्रेडिंगमध्ये दलाली आणि कर कशा प्रकारे आकारली जाते त्याचा आपण विचार करणार आहोत. सुरुवातीला पाहतोय आपण शेअर ब्रोकर. शेअर ब्रोकर म्हणजे काय, म्हणजे दलाल कुणाला म्हणायचं तर पहा, वी डायरेक्टली कांट गो टू द स्टॉक मार्केट अँड बाय ऑर सेल शेअर्स. ओनली द रजिस्टर्स मेंबर्स ऑर ऑर्गनायझेशन्स agency of the stock market can buy or sell on our behalf. These members are called share brokers. आपण स्टॉक मार्केटमध्ये प्रत्यक्ष जाऊ शकत नाही. कशासाठी तर शेअरची खरेदी विक्री करण्यासाठी आपण स्टॉक मार्केटमध्ये जाऊ शकत नाही. काही अधिकृत मेंबर्स आहेत. ओनली द रजिस्टर मेंबर्स, काही अधिकृत मेंबर्स आहेत. और ऑर्गनायझेशन्स, एजंट, काही एजंट लोक्स आहेत. ऑफ द स्टॉक मार्केट, म्हणजे स्टॉक मार्केटचे काही अधिकृत लोक आहेत ज्यांच्याकडून ह्या सेलची खरेदी विक्री करता येते. सो दीज मेंबर्स आर कॉल्ड शेअर ब्रोकर्स. अशा प्रकारच्या मेंबरला आपण काय म्हणतो, शेअर ब्रोकर्स म्हणतो. नाव इज ब्रोकरेज. दलाली म्हणजे काय? For catering the service of buying and selling of shares, they charge some amount which called brokerage. शेअरची खरेदी विक्री करताना त्याच्या बदल्यात काही अमाऊंट घेतली जाते, काही रक्कम घेतली जाते. ती रक्कम म्हणजेच ब्रोकरेज होय, म्हणजेच दलाली होय. ब्रोकरेज इज पेड ऑन द मार्केट व्हॅल्यू ऑफ द शेअर्स. शेअरच्या मार्केट व्हॅल्यूवरतीच फक्त ब्रोकरेजची आकारणी केली जाते. म्हणजे दलाली जी दिली जाते ती फक्त बाजारभावावर ठरवली जाते. Now here's one example on this. Suppose if the face value of the shares is rupees 100 and market value is rupees 150. Let the rate of brokerage be 0.5%. What amount should one pay for purchasing 100 such shares? What amount should one receive after selling 100 such shares? Suppose if the face value of the share is rupees 100. समजा एका शेअरची दर्शनी किंमत 100 रुपये आहे. अँड मार्केट व्हॅल्यू इज रुपीज 150. त्याचा बाजारभाव 150 रुपये आहे. लेट द रेट ऑफ ब्रोकरेज बी 0.5%. आणि त्याचा दलालीचा रेट, ब्रोकरेज रेट किती आहे, 0.5% आहे. व्हॉट अमाऊंट शुड वन पे फॉर परचेसिंग 100 सच शेअर्स. अशा प्रकारचे 100 शेअर्स खरेदी करण्यासाठी त्याला किती अमाऊंट पेड करावं लागेल. आणि व्हॉट अमाऊंट शुड वन रिसीव आफ्टर सेलिंग 100 सच शेअर्स. अशा प्रकारचे 100 शेअर्स विक्री केल्यानंतर त्याला किती रुपये मिळतील. सो वी शेअर्स सोल्युशन ऑफ दिस. सिच्युएशन फर्स्ट. दोन प्रकारचे सिच्युएशन्स आहेत. ॲट द टाइम ऑफ बाईंग शेअर्स, ज्यावेळी तुम्ही शेअर्स बाईंग करताय त्यावेळची सिच्युएशन्स. काय होतं बघा यावेळी. बाईंग प्राईस ऑफ वन शेअर्स. एका शेअरची बाईंग प्राईस इज इक्वल टू मार्केट व्हॅल्यू प्लस ब्रोकरेज. म्हणजे एक शेअर खरेदी करण्यासाठी लागणारी किंमत काय तर मार्केट व्हॅल्यू प्लस ब्रोकरेज. सो राईट हिअर्स market value is here 150 and brokerage is 0.5% of 150.
So by calculating this we get here, so 150 same as it is, and 0.5% of 150 it is a 0.75, and summation of this rupees 150.75. So this is the buying price of 1 shares. Now if someone purchase 100 such shares, the total cost is, अशा प्रकारचे 100 शेअर्स त्याला खरेदी करायचे असतील तर त्याची किंमत किती येणार आहे, 100 into 150.75. Multiplication of this is rupees 15,075 rupees. 15,075. So that is the amount. Here rupees 15,000 is the share price and rupees 75 is the brokerage fees. या उदाहरण लक्षात येते की इथं शेअरची प्राइस जी आहे ती प्राइस किती आहे, 15,000 रुपये आहे, अँड ब्रोकरेज इज 75 पेड केलेली आहे. नाउ सिच्युएशन सेकंड, ॲट द टाइम ऑफ सेलिंग प्राइस, म्हणजे शेअर्स विक्री करतानाची सिच्युएशन्स. सेलिंग प्राइस पर शेअर्स, एका शेअरची सेलिंग प्राइस विक्री किंमत इज इक्वल टू मार्केट व्हॅल्यू मायनस ब्रोकरेज. Here's market value is 150 and brokerage is a 0.5% of 150. Calculate this. We get here 150 minus 0.75. Therefore, the selling price per share is rupees 149.25. 149.25. If someone sells 100 such shares, जर एखादी व्यक्ती अशा प्रकारची 100 शेअर विक्री करत असेल, he will get, त्याला काय मिळणार आहे, 100 into 150 minus rupees 75. 100 into 150 minus 75, that is the total market value minus that is the brokerage 75 is equal to 149.25 after selling 100 such shares. म्हणजे अशा प्रकारचे 100 शेअर्स सेलिंग केल्यानंतर, विक्री केल्यानंतर त्याला 14,925 रुपये मिळतील. नाव वी शेअर्स नेक्स्ट पॉइंट्स. लेट्स रिमेंबर, लक्षात काही गोष्टी ठेवायच्या आहेत. सो लुक हिअर्स, ब्रोकरेज इज ऑलवेज कॅल्क्युलेटेड ऑन मार्केट व्हॅल्यू ऑफ शेअर्स. ब्रोकरेजचं कॅल्क्युलेशन नेहमी हे मार्केट व्हॅल्यूवरतीच केलं जातं. इन द कॉन्ट्रॅक्ट नोट ऑफ सेल परचेस ऑफ शेअर्स, प्राइस ऑफ 1 शेअर इज शोन विथ ब्रोकरेज अँड टॅक्सेस. इन द कॉन्ट्रॅक्ट नोट्स, जे काही विवरणपत्र आहे ऑफ सेल्स परचेस, खरेदी विक्रीचं जे काही विवरणपत्र आहे, प्राइस ऑफ 1 शेअर इज शोन्स विथ ब्रोकरेज अँड टॅक्सेस. एका शेअरची किंमत ही ब्रोकरेज अँड टॅक्सेस सहित दाखवलेली असते. सो दॅट्स पॉइंट यू रिमेंबर हिअर्स. इन युअर टेक्स्टबुक देअर आर गिवन सम प्रोजेक्ट, यू डू विथ इट. तुमच्या पुस्तकात काही प्रोजेक्ट तुम्हाला दिलेले आहेत, ते प्रोजेक्ट फक्त मी तुम्हाला इथं डिस्प्ले करतोय. तुम्ही पुस्तकात पाहून त्याचा अर्थ समजून घेऊन सोडवायचे आहेत. नाउ नेक्स्ट, फॉर मोर इन्फॉर्मेशन, तुमच्या माहितीसाठी काही इथं गोष्टी दिलेल्या आहेत, ती तुम्ही रीड करा. ऑन युअर टेक्स्टबुक पेज नंबर 104 देर आर गिवन सम इन्फॉर्मेशन्स फॉर यू. You read this and we share the next point. GST on brokerage service. दलाल सेवेवरती GST कशा प्रकारे आकारला जातो ते आपल्याला इथं पाहायचं आहे. So look here. Share brokers provide services for purchase and sale of shares for their clients. शेअर ब्रोकर जे आहेत ते काय करतात, सेवा पुरवतात. कोणती, शेअरची खरेदी आणि विक्री त्यांच्या क्लायंटनं करण्यासाठी सेवा पुरवत असतात. दिस सर्व्हिस आर चार्ज अंडर GST. ही जी सेवा आहे याच्यावर सुद्धा चार्ज आकारणी केली जाते अंडर GST अंतर्गत त्याच्यावरती चार्जेस आकारले जातात. सो रेट ऑफ GST इज 18% ऑन ब्रोकरेज. त्यामुळं GSTचा जो रेट आहे ऑन ब्रोकरेज इट इज 18%, तो 18% आहे. यू कॅन फाइंड द SAC फॉर ब्रोकरेज सर्व्हिस. तुम्ही याच्यावर आधारित
ब्रोकरेज सेवा जी आहे त्याचा SAC काढू शकता. यू नो युअर से SAC मीन्स व्हॉट. SAC म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, आपण पहिल्या व्हिडिओमध्ये याचा उल्लेख केलेला आहे. देअर इज गिवन नोट. एक नोट तुम्ही लक्षात ठेवायची आहे. काय? फॉर द सेफ्टी ऑफ इन्व्हेस्टर्स देअर आर अदर नॉमिनल चार्जेस बिसाइड्स GST ऑन ब्रोकरेज. These are security transactions tax STT, SEBI charges, stamp duty, etc. Here we will only consider GST on brokerage. For the safety of the investors, गुंतवणूकदाराच्या सुरक्षिततेसाठी there are other nominal charges besides GST on brokerage. दलालीवरती जे काही GST घेतले जाते त्याच्या आणखी काही नॉमिनल चार्जेस इथे घेतले जातात. So which are these? These are security transaction tax, then SEBI charge, stamp duty. There will be only consider GST on brokerage. याची जी कॅल्क्युलेशन केलं जातं, here will be only consider GST on brokerage. दलालीवरती जी काही GST घेतली जाते त्याच्यावर फक्त ही आकारणी केली जाते. So these are the note for you. Now next we share some examples. Example 2. ॲज पर एक्झाम्पल 1. आता इथं दुसरं जे एक्झाम्पल दिले ते पहिल्या एक्झाम्पलवर आधारित आहे. आपण पहिलं एक्झाम्पल मगाशी पाहिलं, तुम्ही बॅक जाऊन पाहू शकता. सपोज अ पर्सन हॅज पेड ₹15,075 फॉर बाईंग 100 shares. In that ₹75 is the brokerage. So the buyer has to pay 18% GST on ₹75. Let us find the amount of GST he paid to the broker and prepare the contract notes. सुरुवातीला आपण जे पहिले एक्झाम्पल पाहिले तेच एक्झाम्पल आपण इथं पुढे कंटिन्यू करतोय. सपोज अ पर्सन हॅज पेड ₹15,075 फॉर बाईंग 100 shares. समजा एखाद्या व्यक्तीनं 100 शेअर्स खरेदी करण्यासाठी ₹15,075 पेड केले आहेत. इन दॅट ₹75 इज द ब्रोकरेज. म्हणजे त्याच्यामध्ये ₹75 ही दलाली आहे. सो द बायर हॅज टू पे 18% GST ऑन ₹75. म्हणजे जो बायर आहे त्या बायरला काय करावं लागेल, ₹75 वरती GST पेड करावं लागेल. तो किती असणार आहे? 18%. लेट अस फाइंड द अमाउंट ऑफ GST ही पेड टू द ब्रोकर अँड प्रिपेअर द कॉन्ट्रॅक्ट नोट्स. तर आता काय करायचं आहे, ब्रोकरला GST किती पेड केला त्याची अमाऊंट काढायची आहे आणि प्रिपेअर अ कॉन्ट्रॅक्ट नोट्स, एक विवरणपत्र तयार करायचं आहे. सो लेट्स वी शेअर द सोल्युशन ऑफ दिस. लुक हिअर्स. GST it is the 18% of 75. So calculate this 18 upon 100 into 75. After calculation this we get here ₹13.50. म्हणजे 75चा 18% GST काढल्यानंतर त्याची अमाऊंट होते 13.50, ₹13.50. So that is the GST. For the above share trading, the contract note is as follows. आता वरच्या ह्या ट्रेडिंगसाठी आपल्याला एक कॉन्ट्रॅक्ट नोट तयार करायची, ती खालीलप्रमाणे. त्या कॉन्ट्रॅक्ट नोटमध्ये बी शब्द असणार आहे. बी मीन्स बाय. बी म्हणजे काय असणार आहे? बाईंग असणार आहे. सो लुक हिअर्स. This is a contract note. In this first, there are given number of shares. Then what is the market value? We calculate total price. Then calculate brokerage. That is the 0.5%. And CGST, it is a 9% on brokerage. And SGST, it is a 9% on brokerage. Because your rate of GST is 18%. So it is half to CGST and SGST. And then we find out your total value. Now right here, so number of shares. So it is how many? Number of share is 100. Then we write here some market value. It is a 150. So total price of this 15,000. That is a 100 into 150. Multiplication of this. Now calculate brokerage. It is a 0.5%. So it is a ₹75. Now see GST 9% on brokerage. ब्रोकरेज वरती 9% प्रमाणे CGST किती होतो? So it is a ₹6.75 and SGST it is also 6.75. Now you want here the total value. So how many it is? So summation of all this, that is a 15,000 plus 75 plus 6.75 plus 6.75, it is a 15,088
0.50. So this is a contract note of this share tradings. Now here's the next example. Example 3. Balkrishna purchased 100 shares of market value ₹40. Brokerage paid at the rate of 0.5% and rate of GST on brokerage is 18%. Find the total amount he paid for the share purchase. बाळकृष्ण काय केले, 40 रुपये बाजारभावाने 100 शेअर्स खरेदी केले अँड ब्रोकरेज पेड ॲट द रेट ऑफ 0.5% आणि त्याची जी दलाली आहे ती दलाली 0.5% पेड केली अँड द रेट ऑफ GST ऑन ब्रोकरेज इज 18% अँड GST वरचा जो रेट आहे तो किती आहे 18%. देन फाइंड द टोटल अमाऊंट ही पेड्स फॉर द शेअर परचेस. मग काय करायचं आपल्याला, शेअर्स खरेदी करताना त्यानं एकूण अमाऊंट किती पेड केली ते आपल्याला इथं कॅल्क्युलेट करायचं आहे. सो लुक हिअर सोल्युशन ऑफ दिस. फर्स्ट, व्हॅल्यू ऑफ 100 शेअर्स. 100 शेअर्सची किंमत किती आहे तर 40 into 100 बिकॉज 40 इज हिअर्स मार्केट व्हॅल्यू अँड नंबर ऑफ शेअर्स इट इज 100. सो कॅल्क्युलेशन ऑफ दिस ₹4,000. सो दॅट इज द व्हॅल्यू ऑफ 100 शेअर्स. नाव वी कॅल्क्युलेट ब्रोकरेज पर शेअर्स. प्रत्येक शेअरचे ब्रोकरेज किती आहे. सो इट इज 0.5%. So calculate here 0.5% of 40, that means 0.5 upon 100 into 40. Calculate this, we get here rupees 0.20, that means 20 paise. So these are the brokerage per shares. Now cost of one shares. आता एका शेअरची किंमत काढू. So it is a market value plus brokerage. Market value is 40. So right here, so 40 plus 0.20. It gives ₹40.20. So this is the cost of one shares. Now total cost of 100 shares. एका शेअरची किंमत 40 रुपये 20 पैसे, तर अशा 100 शेअरची किंमत किती. So 40.20 into 100 it gives 4,020 rupees. So that is a total cost of 100 shares. म्हणजे 100 शेअरची किंमत किती आहे 4,020 रुपये. नाव ब्रोकरेज ऑन 100 शेअर्स. 100 शेअरवरचे ब्रोकरेज आपल्याला काढायचं. एका शेअरचा ब्रोकरेज आपल्याला तर माहिती आहे 0.20 रुपीज. सो 0.20 रुपीज इंटू 100 दिस इज ₹20. म्हणजे एका शेअरवरचा ब्रोकरेज हा 20 पैसेच आहे. त्यामुळे 100 शेअरवरचा ब्रोकरेज किती असणार आहे 20 रुपीज असणार आहे. नाव वी वॉन्ट युअर GST. सो GST हाऊ मेनी इट इज 18% on brokerage. Brokerage is 20. So 18% of 20. So 18 upon 100 into 20. Calculate this, we get here ₹3.60. म्हणजे ₹3.60 हा 20 रुपयावरचा GST आपल्याला इथं कॅल्क्युलेट करून मिळतो. सो देअरफॉर आवर आन्सर इज बाळकृष्ण पेड्स. बाळकृष्ण पेड किती करणार आहे. Total cost of 100 shares 4,020 rupees and brokerage ₹3.60. So add this ₹4,020 plus ₹3.60. We get here 4,023.60 rupees for 100 shares. म्हणजे 100 शेअर्स खरेदी करण्यासाठी बाळकृष्णला 4,023 रुपये 60 पैसे पेड करावे लागतात. नाव वी शेअर द नेक्स्ट एक्झाम्पल. Example number 4. Pankaj Rao invested ₹1,25,295 in shares of face value ₹10 when market value is ₹125. Rate of brokerage is 0.2% and GST is 18%. Then find how many shares were purchased, the amount of brokerage paid and GST for the tradings. पंकजराव इन्व्हेस्ट. पंकजरावनं काही रक्कम इन्व्हेस्ट केल्या. किती केल्या 1,25,295 इन शेअर्स ऑफ फेस व्हॅल्यू ₹10. 10 रुपये दर्शनी किमतीचे शेअर्स खरेदी करण्यासाठी पंकजरावांनी 1,25,295 रुपये इन्व्हेस्ट केले. पण त्यावेळी त्याची मार्केट व्हॅल्यू इट इज ₹125. त्यावेळी त्याचा बाजारभाव किती होता 125 रुपये
and the rate of brokerage is 0.2% आणि दलालीचा रेट जो आहे तो 0.2% and GST is 18% आणि GSTचा रेट 18% आहे. देन फाइंड्स, तर तुम्हाला काय काढायचं आहे, हाऊ मेनी शेअर्स वेअर परचेस्ड, किती शेअर्स खरेदी केले, द अमाऊंट ऑफ ब्रोकरेज पेड्स, दलाली किती दिली, अँड GST पेड ऑन द ट्रेडिंग्स, या ट्रेडिंगमध्ये व्यवहारामध्ये GST किती पेड केला. So look here, solution of this examples. In this example, sum invested is rupees 1,25,295 and brokerage is 0.2% and GST rate is 18%. ह्या एक्झाम्पलमध्ये एकूण गुंतवणूक जी आहे ती 1,25,295 रुपये, ब्रोकरेज 0.2% and GST rate 18%. Therefore, brokerage per share is equal to 125 into 0.2 upon hundreds. So calculate this. That is the 125. It is the market value of shares and 0.2%. That is the rate of brokerage. So multiply this. You get here 0.25 rupees. That means 25 paise. GST per share on brokerage. एका शेअरवरती जो ब्रोकरेज आहे त्या ब्रोकरेजचा GST किती आहे तर 18% ऑफ 0.25. So calculate this, we get here 0.045 rupees. That is the GST per shares on brokerage. Therefore, cost of one shares म्हणजे एका शेअरची किंमत is equal to market value plus brokerage plus GST. So put up here values. Market value is 125, brokerage is 0.25 and GST is 0.045. So we get addition this all rupees 125.295. म्हणजे एका शेअरची जी किंमत आहे ती किती आहे 125 रुपये 295, 125.295 रुपये. Therefore number of shares म्हणजे शेअरची संख्या किती येणार आहे, सम इन्व्हेस्टेड अपॉन cost of one shares. So sum invested is here 125,295. That means 1,25,295 upon 125.295. So after calculation this we get here 1,000. So that is the number of share is here 1,000. Therefore total brokerage is equal to brokerage per share into number of shares. So here brokerage per share it is 0.25 and number of shares is 1,000. So write the values here. So total brokerage is equal to 0.25 into 1,000. So after multiplication we get here rupees 250. So that is the total brokerage. Now total GST that means 1,000 into 0.045. Because number of shares are here so 1,000 and 0.045 it is the GST per shares on brokerage. So multiple of this we get here rupees 45. So as like we get here answers, there are in questions how many shares were purchased. So answer is here 1,000 shares were purchased. Second question, the amount of brokerage paid. So it is brokerage paid was rupees 250 rupees and GST paid for the trading it is GST paid was rupees 45. So as like we solve these examples, we share some next examples. This example you solve by activity. हे जे example आहे ते तुम्हाला ॲक्टिव्हिटीच्या स्वरूपात सोडवायचं आहे. So look here in example 5. Nalini invested rupees 6,025 in the shares of face value of rupees 10 when the market value was rupees 60. She sold all the shares at market value of rupees 50. After taking 60% dividends, she paid 0.4% brokerage at each stage of transactions. What was the total gain or loss in these transactions? नलिनी ताईंनी 6,024 रुपये इन्व्हेस्ट केले त्यावेळी शेअरची दर्शनी किंमत 10 रुपये आणि मार्केट व्हॅल्यू 60 रुपये होती. सी सोल्ड ऑल शेअर्स ॲट मार्केट व्हॅल्यू ऑफ रुपीज 50 आफ्टर टेकिंग 60% डिव्हिडन्स. त्यांनी काय केलं, 60
टक्के डिव्हिडंड्स घेतल्यानंतर सर्वच्या सर्व शेअर्स 50 रुपये मार्केट व्हॅल्यूनं विकले. सी पेड 0.4% ब्रोकरेज ॲट इच स्टेज ऑफ ट्रान्झॅक्शन्स. प्रत्येक व्यवहाराच्या वेळी त्यांनी 0.4% ब्रोकरेज पेड केला. व्हॉट वॉज द टोटल गेन ऑर लॉस इन दिस ट्रान्झॅक्शन्स. तर ह्या व्यवहारामध्ये त्यांचा एकूण फायदा किंवा एकूण तोटा किती झाला ते काढा. So we share solution of this. In this example, there is a rate of GST is not considered. या एक्झाम्पल मध्ये जीएसटीचा रेट कुठेही दिलेला नाही. सो रेट ऑफ GST इज नॉट गिवन इन दिस एक्झाम्पल, सो इट इज नॉट कन्सिडर्ड. नाव शेअर परचेस्ड. आपण इथं दोन गोष्टीचा विचार करतो. फर्स्ट शेअर परचेस्ड अँड शेअर सोल्ड. इन दिस शेअर परचेस्ड फेस व्हॅल्यू इज ₹10 आणि मार्केट व्हॅल्यू इज ₹60. ज्यावेळी शेअर्स परचेस केले त्यावेळी फेस व्हॅल्यू ₹10 होते आणि मार्केट व्हॅल्यू 60 होते. सो ब्रोकरेज पर शेअर्स, एका शेअरचा ब्रोकरेज इट इज अ 0.4%. दॅट मीन्स 0.4 upon 100 into 60. सो कॅल्क्युलेट दिस वी गेट हिअर्स 0.24. कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला इथं किती मिळणार आहे? 0.24 मिळणार आहे. नाव कॉस्ट ऑफ वन शेअर्स, एका शेअरची किंमत 60 plus 0.24. 60 that is the market value plus brokerage. So addition of this we get here 60.24. म्हणजे एका शेअरची किंमत जी आहे ती ₹60.24 आहे. नाव नंबर ऑफ शेअर्स, मग शेअरची संख्या किती झाली बघा. टोटल इन्व्हेस्ट 6024 आहे म्हणजे 6024. सो राईट हिअर 6024 अपॉन cost of one share that is 60.24 and after calculation this we get here 100. That means number of share is 100. म्हणजे शेअरची संख्या 100 झाली. नाव शेअर्स सोल्ड. आता शेअर्स विकले. कसे विकले? फेस व्हॅल्यू इज 10 अँड मार्केट व्हॅल्यू इज 50. फेस व्हॅल्यू 10 रुपये आहे, मार्केट व्हॅल्यू 50 आहे. ब्रोकरेज पर शेअर्स, इथं सुद्धा आपल्याला ब्रोकरेज काढावं लागेल प्रत्येक शेअरचा. सो इट इज ऑल्सो 0.4% ऑफ 50. That means 0.4 upon 100 into 50, it gives after calculation 0.20. So selling price per shares, मग एका शेअरची विक्री किंमत. सो दॅट मीन्स मार्केट व्हॅल्यू मायनस ब्रोकरेज. मार्केट व्हॅल्यूमधनं ब्रोकरेज मायनस करायचं आहे म्हणजे 50 minus 0.20. सो इट गिव्स 49.80 rupees. 49.80 rupees. नाव सेलिंग प्राइस ऑफ 100 शेअर्स. 100 शेअर्सची विक्री किंमत आपल्याला काढायची आहे. सो मल्टिप्लाय दिस 100 टू द सेलिंग प्राइस पर शेअर्स. सो 100 into 49.80 आफ्टर मल्टिप्लिकेशन वी गिव्स हिअर्स 4980 म्हणजे 4980 ही विक्री किंमत आहे. नाव डिव्हिडंड रिसिव्ड 60%. नलिनी त्याने काय केलं आहे? डिव्हिडंड 60% मिळाला. तो डिव्हिडंड्स आपल्याला इथं काढायचा आहे. डिव्हिडंड पर शेअर्स, एका शेअरवरचा डिव्हिडंड 60 upon 100. दॅट मीन्स 60% ऑफ फेस व्हॅल्यू. दॅट मीन्स 60% ऑफ फेस व्हॅल्यू. सो 60 upon 100 into 10 is equal to, after calculation we get here ₹6. Therefore dividends on 100 shares is equal to 6 into 100. म्हणजे 100 शेअरवरचा डिव्हिडंड जो आहे तो किती असणार आहे? 6 into 100. दॅट मीन्स 600. सो वी कॅल्क्युलेट हिअर नलिनीताईज इन्कम्स. आता आपल्याला काय करायचं? नलिनीताईला इन्कम किती झाला तो काढायचा. तो कसा काढणार आहे? सेलिंग प्राइस ऑफ 100 शेअर दॅट इज 4980. म्हणजे 100 शेअर्स विक्री केल्यानंतर मिळणारी रक्कम प्लस डिव्हिडंड्स इथे ॲड करायचं. सो राईट हिअर्स 4980 plus dividends 600. Addition of these two we get here 5580. So that is the Nalinitai's incomes. But Nalinitai's invested amount is 6024 rupees. आता नलिनीताईने इन्व्हेस्ट केलेली रक्कम 6024 आहे आणि मिळालेली रक्कम किती? 5580. म्हणजे काय झालं? इन्व्हेस्टेड अमाऊंट जास्त आहे आणि इन्कम कमी आहे. म्हणजे इथं काय झालं? लॉस झाला. तर लॉस किती झाला? सो लुक हिअर 6024 minus
5,580. After subtraction this, we get here 444 amounts. So Nalinita's loss is rupees 444 rupees. म्हणजे एकंदरीत या व्यवहारामध्ये नलिनीताईंना लॉस झालेला आहे, कारण त्यांनी गुंतवलेली रक्कम आहे ती 6,024 आहे आणि मिळालेली रक्कम आहे 5,580, म्हणजे लॉस झाला 444. So that is one example we see here. Now here's the next points. Mutual funds. आता आपल्याला पुढचा भाग बघायचा आहे. म्युच्युअल फंड्स म्हणजे काय, शॉर्टमध्ये त्याला आपण म्हणणार आहोत MF. So look here, what is mutual funds? So this is a theoretical points we see here. First points, we have learned that a group of persons come together to form a company. आपण यापूर्वी असं काही शिकलोय की अ ग्रुप ऑफ पर्सन्स, काही लोकांचा समूह एकत्र येतो अँड टू फॉर्म अ कंपनी, ते काय करतात, कंपनी स्थापित करतात. हे आपण यापूर्वी पाहिलेलं आहे. देअर इज कॅपिटल फ्रॉम सोसायटी बाय इश्यूइंग शेअर्स. ते काय करतात, शेअर्स इश्यू करून समाजामध्ये शेअर्स इश्यू करतात आणि कॅपिटल वाढवतात, म्हणजे आपल्या कंपनीचं भांडवल वाढवण्याचा प्रयत्न करतात. If the company performs well, then the investors of the company get benefits in terms of dividends, bonus shares, and increase in the market value gives more profit on investments. If the company performs well, जर कंपनीचा परफॉर्मन्स चांगला असेल, म्हणजे कंपनी नफ्यामध्ये असेल, then the investors of the company get benefits, त्यावेळी कंपनीला फायदा होतो. then the investors of the company get benefits, त्यावेळी कंपनीकडून इन्व्हेस्टर्सना फायदा मिळतो. इन टर्म्स ऑफ, कशाच्या स्वरूपात, इन टर्म्स ऑफ डिव्हिडंडच्या रूपात असेल, बोनस शेअरच्या रूपात असेल. अँड इन्क्रीज द मार्केट व्हॅल्यू गिव्स मोर प्रॉफिट ऑन इन्व्हेस्टमेंट्स. आणि काय करतात, बाजारभावाची किंमत सुद्धा वाढवतात, जेणेकरून मोर प्रॉफिट मिळेल. इन्क्रीज द मार्केट व्हॅल्यूज गिव्स मोर प्रॉफिट ऑन इन्व्हेस्टमेंट्स. इन्व्हेस्टमेंटवरती, गुंतवणुकीवरती जास्तीत जास्त फायदा मिळवण्यासाठी मार्केट व्हॅल्यू वाढवली जाते. कंपनीज मार्केट कॅपिटलायझेशन रायजेस, म्हणजे या पद्धतीनं कंपनीचं भांडवल जे आहे ते भांडवल वाढण्यास मदत होते किंवा वाढत राहते. ऑल दिस टोटॅलिटी हेल्प्स फॉर द प्रोग्रेस ऑफ द कंट्री. या सर्वामुळं काय होतं, आपल्या कंट्रीचा प्रोग्रेस म्हणजे आपल्या देशाचा सुद्धा फायदा होण्यास मदत होते. इन शॉर्ट, प्रिन्सिपल ऑफ सोशॉलॉजी, टुगेदर वी कॅन प्रोग्रेस वर्क इयर्स. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर समाजशास्त्राचं एक तत्व आहे, काय, टुगेदर वी कॅन प्रोग्रेस. आपण एकत्र आलो तर आपण प्रगती करू शकतो, म्हणजे हे आपल्याला माहीत आहे. म्हणजे हे तत्व इथं काम करतो. बट एव्हरी कॉइन हॅज टू साइड्स. समटाइम्स इट माइट हॅपन्स दॅट इन्स्टेड ऑफ प्रॉफिट्स अँड इन्व्हेस्टर मे इन्क्युअर्स अ लॉस. पण प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. समटाइम्स इट माइट हॅपन दॅट इन्स्टेड ऑफ प्रॉफिट अँड इन्व्हेस्टर्स मे इन्क्युअर्स अ लॉस. कधी कधी फायद्याच्या ऐवजी तुम्हाला तोटा सुद्धा होऊ शकतो, पण नेहमीच असं होत नाही, कधी कधी. कॅन वी रिड्यूस दिस लॉस. मग अशा प्रकारचा होणारा लॉस आपण टाळू शकतो का, कमी करू शकतो का. इज देअर अ वे टू रिड्यूस द रिस्क इन इन्व्हेस्टमेंट्स. म्हणजे गुंतवणुकीमध्ये जी काही रिस्क आहे ती रिस्क आपण इथं कमी करू शकता का, त्याचे काही मार्ग आहेत का. यस, टू ओव्हरकम दिस मोअर्स पीपल इन्व्हेस्ट इन म्युच्युअल फंड्स. याच्यावर पर्याय म्हणून लोक काय करतात, म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. In mutual funds, many investors with common objectives give their money to the professional expert. In mutual funds मध्ये काय केलं जातं, many investors with common objectives gives their money to the professional experts. व्यावसायिक एक्सपर्ट जे आहेत त्यांच्याकडं एक कॉमन ऑब्जेक्टिव्ह, एक सामायिक उद्देश ठेवून काय करतात, पैशांची गुंतवणूक करतात.
They not only invest in one type of shares but also invest in various other schemes. ते फक्त एकाच प्रकारच्या शेअरमध्ये गुंतवणूक करत नाहीत तर वेगवेगळ्या स्कीमामध्ये पैशाची गुंतवणूक करत असतात. ॲज अ रिझल्ट त्याचा परिणाम काय होतो? इन्व्हेस्टमेंट इज अ डायव्हर्सिफाईड विच रिड्युसेस रिस्क फॅक्टर्स अँड टोटल डिव्हिडंड्स ऑर प्रॉफिट इज अ डिवायडेड इक्वली अमंग द इन्व्हेस्टर्स. याच्यामुळे काय होतं? इन्व्हेस्टमेंट इज डायव्हर्सिफाईड, जी काही गुंतवणूक आहे ती तुमची त्याची विभागणी होते विच रिड्युसेस रिस्क, ज्याच्यामुळे रिस्क फॅक्टर जो आहे तो रिस्क फॅक्टर तुमचा कमी होतो. अँड टोटल डिव्हिडंड्स ऑर प्रॉफिट इज डिव्हिडेंड्स इक्वली अमंग द इन्व्हेस्टर्स. आणि जो काय मिळणारा एकूण डिव्हिडंड्स आहे किंवा प्रॉफिट आहे त्याची सुद्धा इक्वली समान विभागणी केली जाते अमंग द इन्व्हेस्टर्स. जे काही इन्व्हेस्टर्स आहेत त्यांच्यामध्ये त्याची विभागणी केली जाते. हाऊ डू इन्व्हेस्ट इन म्युच्युअल फंड्स? मग इन्व्हेस्टमेंटमध्ये कशी गुंतवणूक करायची? व्हॉट इज द रेट ऑफ रिटर्न? परताव्याचा रेट काय असणार? व्हॉट इज द लॉकिंग पिरियड्स? त्याचा लॉकिंग पिरियड काय असणार आहे? व्हॉट आर द डिफरंट टाईप ऑफ इन्व्हेस्टमेंट स्कीम्स? मग गुंतवणुकीच्या स्कीमा त्याचे प्रकार कोणकोणते आहेत? ऑल दीज क्वेश्चन्स कुड बी ॲन्सर्ड बाय अ फायनान्शियल ॲडवायझर ऑर फायनान्शियल प्लॅनर्स. या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवण्याचा प्रयत्न कोणाकडून करायचा आहे? अ फायनान्शियल ॲडवायझर्स, जे फायनान्शियल सल्लागार आहेत, फायनान्शियल प्लॅनर आहेत, त्यांच्याकडून आपल्याला ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं. You may have heard or read this sentence that investment in mutual funds are subject to the market risk. Read all schemes related documents carefully before investing. Interrupt the meaning correctly. Sometimes instead of profits, investments in mutual might give loss which investors have. You may have heard or read the sentence. तुम्ही एक वाक्य ऐकलं असेल किंवा वाचलं असेल. कोणतं वाक्य? इन्व्हेस्टमेंट इन म्युच्युअल फंड्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. म्युच्युअल फंडामध्ये केलेली जी गुंतवणूक आहे ती गुंतवणूक मार्केट रिस्कनुसार असते. म्हणजे हे वाक्य तुम्ही नेहमीच ऐकता. रीड ऑल स्कीम्स रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली बिफोर इन्व्हेस्टिंग. गुंतवणूक करण्यापूर्वी त्याच्याशी संबंधित असणारे सर्व कागदपत्रे तुम्ही काळजीपूर्वक वाचा. हे वाक्य तुम्ही नेहमीच ऐकता, वाचलं असेल. इंटरप्ट द मिनिंग करेक्टली. याचा अर्थ बरोबर आहे. समटाइम्स इन्स्टेड ऑफ प्रॉफिट्स, कधी फायद्याऐवजी इन्व्हेस्टमेंट इन म्युच्युअल फंड माइट गिव्ह लॉस. क्वचित प्रसंगी या म्युच्युअल फंडमध्ये फायदा होण्याऐवजी तोटासुद्धा होऊ शकतो, पण क्वचित प्रसंगी. विच इन्व्हेस्टर्स हॅव बेअर्स, त्याचा फटका इन्व्हेस्टरला बसू शकतो. सो दॅट इज द स्टेटमेंट्स यू रिमेंबर दिस. नाव व्हॉट इज इन म्युच्युअल फंड्स? आता आपण पाहतोय म्युच्युअल फंड म्हणजे काय. म्युच्युअल फंड इज अ प्रोफेशनली मॅनेज्ड इन्व्हेस्टमेंट स्कीम युजली रन बाय अन AMC, दॅट इज द ॲसेट मॅनेजमेंट कंपनी. म्युच्युअल फंड इट इज अ प्रोफेशनली मॅनेज्ड, व्यावसायिक तज्ज्ञाकडून मॅनेज केलेली गुंतवणूक आहे. युजली रन बाय अन AMC, जी AMC यांच्याकडून चालवली जाते. AMC म्हणजे ॲसेट मॅनेजमेंट कंपनी, म्हणजे ॲसेट मॅनेजमेंट कंपनीकडून व्यावसायिकरित्या मॅनेज केलेली गुंतवणूक स्कीम आहे. त्याला आपण म्युच्युअल फंड असे म्हणतो. दे इन्व्हेस्ट द मनी गिवन बाय इन्व्हेस्टर्स इन अ डिफरंट स्कीम. दे इन्व्हेस्ट द मनी गिवन बाय इन्व्हेस्टर्स इन अ डिफरंट स्कीम्स. गुंतवणूकदाराकडून मिळालेली जी रक्कम आहे ती रक्कम ते काय करतात? वेगवेगळ्या स्कीममध्ये गुंतवतात. फॉर एक्झाम्पल इक्विटी फंड्स, शेअरमध्ये इक्विटी फंड असतात त्याच्यामध्ये गुंतवतात. डेबिट फंड असतात, इन डिबेंचर्स अँड बॉन्ड्स मध्ये डेबिट फंड असतात त्याच्यामध्ये गुंतवतात. ऑर बॅलन्स्ड फंड्स ॲज पर इन्व्हेस्टर चॉईस, किंवा बॅलन्स्ड फंड असतात. तर या सर्वांच्या मध्ये गुंतवणूकदारांच्या चॉईसनुसार गुंतवणूकदाराने जी काही गुंतवलेली रक्कम आहे ती वेगवेगळ्या स्कीममध्ये गुंतवलेली असते. सो दॅट इज द म्युच्युअल फंड्स. As we get shares for the investment in share market, we get unit when we invest in mutual funds. ज्यावेळी आपण म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करतो
त्यावेळी आपल्याला एक शेअर मिळतो. त्या शेअर्सला काय म्हणायचं आहे? युनिट म्हणायचं आहे. काय म्हणायचं आहे? युनिट. म्हणजे शेअर मार्केटमध्ये शेअर्स घेतल्यानंतर आपल्याला एक युनिट मिळतो. The market value of a unit is called NAV, that is the net asset value. The market value of a unit, एका युनिटची मार्केट व्हॅल्यू जी आहे त्याला काय म्हणतात? NAV म्हणतात. NAV म्हणजे नेट ॲसेट व्हॅल्यू. त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो नक्त मालमत्ता मूल्य. नक्त मालमत्ता मूल्य म्हणजे ते नेट ॲसेट व्हॅल्यू. त्याला थोडक्यात शॉर्टमध्ये आपण म्हणतो NAV. NAV म्हणजे काय? द मार्केट व्हॅल्यू ऑफ ए युनिट. एका युनिटची मार्केट व्हॅल्यू म्हणजेच NAV. NAV म्हणजेच काय? नेट ॲसेट व्हॅल्यू, ज्याला मराठीमध्ये आपण म्हणतो नक्त मालमत्ता मूल्य. NAV of one unit into number of unit is equal to total fund value. आता टोटल फंड व्हॅल्यू म्हणजे काय? फंडाची एकूण रक्कम काय असते? तर नंबर ऑफ युनिट्स इंटू NAV ऑफ वन युनिट्स. म्हणजे एका युनिटचे NAV आणि युनिटची संख्या यांचा गुणाकार केला की आपल्याला टोटल फंड व्हॅल्यू मिळते. सो देअर इज गिवन वन नोट्स. ॲज द मार्केट व्हॅल्यू ऑफ शेअर चेंजेस फ्रिक्वेंटली NAV ऑफ ए युनिट ऑल्सो चेंजेस. ज्या पद्धतीनं मार्केट व्हॅल्यू बदलत असते त्या पद्धतीनं NAV ऑफ ए युनिट्स ऑल्सो चेंजेस. NAV ऑफ ए युनिट्ससुद्धा चेंजेस होत असतो. वन कॅन रिडीम द युनिट्स वेन नीडेड्स. एखाद्याला जर गरज असेल युनिट्सची तर तो त्यावेळी विकू शकतो. म्हणजे गरजेनुसार हे युनिट्स तुम्हाला विकता येतात. इन्व्हेस्टमेंट इन FDs ऑफ नॅशनलाइज्ड बँक ऑर इंडियन पोस्टल सर्व्हिस आर मोर सिक्युअर्ड अँड सेफ. In comparison with other investments, but rate of return is low, it hardly helps to overcome the rate of inflations. राष्ट्रीयकृत बँकामध्ये किंवा इंडियन पोस्टामध्ये केलेली जी गुंतवणूक आहे FDच्या रूपात असेल ती इतर गुंतवणुकीच्या मानाने कशी असणार आहे? सुरक्षित असणार आहे. पण रेट ऑफ रिटर्न इज लो. परतावाचा रेट कसा असणार आहे? अत्यंत कमी असणार आहे. त्यामुळे काय होणार आहे? इट इज अ हार्डली हेल्प्स टू ओव्हरकम द रेट ऑफ रिटर्न. त्यामुळं महागाईचा सामना करण्यास त्याला त्रास ठरणार आहे. वन मस्ट रिमेंबर ऑलवेज इफ द मनी इज इन्व्हेस्टेड वाईजली इट जनरेट्स मोर मनी. वन मस्ट रिमेंबर्स. प्रत्येकाने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. काय लक्षात ठेवलं पाहिजे? ऑलवेज दॅट इफ द मनी इज इन्व्हेस्टेड वाईजली इट जनरेट मोर मनी. जर आपल्याकडे असलेला पैसा योग्यरित्या गुंतवला तर आपले पैसे वाढण्यास मदत होते. फॉर दिस नॉलेज ऑफ फायनान्शियल प्लॅनिंग इज ऑफ ग्रेट हेल्प्स. आणि याच्यासाठी आपल्याला फायनान्शियल प्लॅनिंगचं नॉलेज हे हेल्पफुल ठरणार आहे, फायद्याचं ठरणार आहे. यासाठी आवश्यक आहे फायनान्शियल प्लॅनिंग, अर्थनियोजन माहीत असणं आवश्यक आहे. Investment in shares and mutual funds should be made carefully because risk and returns always go hand in hand. So the habit of a regular and deep study is the only key. Investment in shares and mutual funds should be made carefully because risk and returns always go hand in hand. शेअर्स आणि म्युच्युअल फंडामध्ये केलेली गुंतवणूक ही काळजीपूर्वकच करावी लागते, कारण रिस्क, धोका आणि रिटर्न्स, परतावा ऑलवेज गो हँड्स इन हँड्स हा सातत्यानं येऊ शकतो. कधी रिस्क पण येऊ शकते, कधी रिटर्न पण येऊ शकतो. सो द हॅबिट ऑफ रेग्युलर अँड डीप स्टडी इज ओनली की. त्यामुळं नियमित अभ्यास, खोलवर अभ्यास या फायनान्शियल प्लॅनिंगचा करणं आवश्यक आहे. नाव इज द नेक्स्ट पॉइंट. Systematic investment plans, you called it is a short SIP. याला आपण काय म्हणतो? SIP म्हणतो. Suppose one does not want to invest a big amount at once, then one could invest small amounts at regular time intervals. For example, ₹500 per month could be invested in mutual funds. सपोज समजा वन डज नॉट वॉन्ट टू इन्व्हेस्ट अ बिग अमाऊंट्स ॲट वन्स. एखाद्याला एकाच वेळी मोठी रक्कम इन्व्हेस्ट करता येत नाही किंवा करू शकत नाही.
then one could invest small amount at regular time intervals. तर अशा वेळी एखादी व्यक्ती ठराविक कालावधीनंतर काही रक्कम गुंतवू शकते. फॉर एक्झाम्पल्स 500 पर मंथ, महिन्याला 500 रुपये सुद्धा गुंतवू शकते. इट कुड बी इन्व्हेस्टेड इन म्युच्युअल फंड्स. तर ही रक्कम तुम्हाला म्युच्युअल फंडामध्ये गुंतवू शकता. ही जी रक्कम आहे, फॉर एक्झाम्पल ₹500 पर मंथ कुड बी इन्व्हेस्टेड इन म्युच्युअल फंड्स. दरमहा तुम्ही 500 रुपये म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करू शकता. इन्व्हेस्टमेंट कुड बी डन मंथली और क्वार्टरली. इन्व्हेस्टमेंट कुड बी डन मंथली और क्वार्टरली. तुम्ही गुंतवणूक करत असताना महिन्याला करू शकता किंवा क्वार्टरली म्हणजे 3 महिन्याला सुद्धा करू शकता. दिस वे ऑफ इन्व्हेस्टमेंट इज कॉल्ड SIP. अशा प्रकारच्या गुंतवणुकीला आपण SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणतो. SIP डेव्हलप्स डिसिप्लिन ऑफ सेव्हिंग. SIP म्हणून काय होतं, सेव्हिंग करण्याची शिस्त लागते. SIP इज अ गुड ऑप्शन विच इन लॉंग टर्म्स कॅन अचीव्ह वन्स फायनान्शियल गोल्स. SIP एक चांगला ऑप्शन आहे. कशासाठी, विच इन लॉंग टर्म्स कॅन अचीव्ह वन फायनान्शियल गोल्स. एखाद्याला फायनान्शियल गोल म्हणजे आर्थिक उद्दिष्टापर्यंत पोहोचायचं असेल, मोठ्या आर्थिक उद्दिष्टापर्यंत पोहोचायचं असेल तर त्याच्यासाठी हा ऑप्शन चांगला आहे. इन्व्हेस्टमेंट इन म्युच्युअल फंड्स थ्रू SIP फॉर ए लॉंग टर्म इज बेनिफिशियल. इन्व्हेस्टमेंट इन म्युच्युअल फंड्स थ्रू SIPच्या माध्यमातून म्युच्युअल फंडामध्ये केलेली गुंतवणूक इट इज अ लॉंग टर्म बेनिफिशियल म्हणजे दीर्घ कालावधीसाठी फायदेशीर ठरते. इट प्रोटेक्ट्स इन्व्हेस्टर्स फ्रॉम मार्केट फ्लक्च्युएशन्स. मार्केटमध्ये जे काही चढ उतार होतात त्या चढ उतारामुळं जे काही परिणाम होतात ते परिणामाची तीव्रता सुद्धा कमी करतो. One should invest in mutual funds for minimum 3 to 5 years to get better returns, and it is best if investment is for 10 to 15 years. One should invest in mutual funds for minimum 3 to 5 years. एखादी व्यक्ती कमीत कमी 3 ते 5 वर्षासाठी म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करू शकते. टू गेट बेटर रिटर्न्स म्हणजे जास्तीत जास्त परतावा मिळवण्यासाठी, चांगला परतावा मिळवण्यासाठी कमीत कमी 3 ते 5 वर्ष गुंतवणूक करता येते. अँड इट इज बेस्ट इफ इन्व्हेस्टमेंट इज फॉर 10 to 15 years. आणि जर तुम्ही 10 ते 15 वर्षे गुंतवणूक केला तर ते चांगलंच आहे, फायदेशीर आहे आणि बेस्ट आहे. सो दीज आर द सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स. नाव इज द बेनिफिट ऑफ म्युच्युअल फंड्स. म्युच्युअल फंडाचे फायदे काय. सो लुक एट फर्स्ट, प्रोफेशनल फंड मॅनेजर्स. फंड मॅनेजर जे आहेत ते कसे आहेत, प्रोफेशनल आहेत. डायव्हर्सिफिकेशन ऑफ फंड्स, फंडामध्ये वैविध्यता आहे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या स्कीमा आहेत. ट्रान्सपरन्सी अँड सफिशियंटली सेफ इन्व्हेस्टमेंट्स, पारदर्शक आणि सफिशियंटली पुरेशी अशी योग्य सुरक्षित गुंतवणूक आहे. लिक्विडिटी रिडिम्शन ऑफ युनिट्स कॅन बी डन. तरलता, लिक्विडिटी म्हणजे काय, तरलता म्हणजेच रिडिम्शन ऑफ युनिट्स कॅन बी डन. पाहिजे त्यावेळी विक्रीची सोय आहे. लिमिटेड रिस्क, रिस्क एकदम मर्यादित आहे. ॲडव्हान्टेज ऑफ लॉंग टर्म्स अँड शॉर्ट टर्म गेन्स. लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म्स, कमी कालावधी आणि जास्त कालावधीचे फायदे तुम्ही घेऊ शकता. इन्व्हेस्टमेंट इन फंड्स लाईक लेस आर ॲडमिसिबल फॉर डिडक्शन अंडर सेक्शन 80C ऑफ इन्कम टॅक्स. इन्व्हेस्टमेंट्स इन फंड्स लाईक LS सारख्या ELSS सारख्या स्कीममध्ये तुम्ही गुंतवणूक केला तर ही जी गुंतवणूक आहे इट फॉर डिडक्शन अंडर सेक्शन 80C ऑफ इन्कम टॅक्स. 80C कलमाअंतर्गत इन्कम टॅक्स वजावट होऊ शकतो म्हणजे इथं तुम्हाला इन्कम टॅक्स फ्री आहे, टॅक्स बसू शकत नाही. नाउ हिअर सम सॉलिड एक्झाम्पल्स. If the total value of mutual fund scheme is ₹200 crores and 8 crores units are issued, then find the NAV of 1 units. If the total value in the mutual fund schemes, म्युच्युअल फंडातील तुमची एकूण रक्कम 200 करोड आहे आणि 8 करोड युनिट्स
आर इश्यूड देन फाइंड द नव ऑफ 1 पॉईंट. तर एका पॉईंटचे नव तुम्हाला काढायचं आहे. म्हणजे काय करायचं आहे, नेट ॲसेट व्हॅल्यू काढायचं आहे. काय करायचं आहे, नेट ॲसेट व्हॅल्यू. सो सोल्युशन ऑफ दिस, लुक हिअर. Now is equal to 200 crores upon 8 crores. So it gives 25 rupees per unit. So these are the now of 1 units. म्हणजे ह्या एक्झाम्पलमध्ये काय केलं, टोटल व्हॅल्यू ऑफ म्युच्युअल फंड किती आहे, 200 करोड आहे आणि 8 करोड युनिट्स आहेत. तर एका युनिटची किंमत किती असणार आहे, 200 करोड भागिले 8 करोड्स. That means after simplification you get your rupees 25 per units. So that is now of 1 points. Now second example, if now of 1 unit is rupees 25, then how many units will be allotted for the investments of rupees 10,000. इथं गुंतवणूक केलेली रक्कम 10,000 रुपये आहे आणि एका युनिटची किंमत आहे 25. तर एकूण युनिट्स किती आहेत ते आपल्याला काढायचे. सो इट इज ऑल्सो number of units is equal to sum invested upon now. So sum invested is here 10,000 and now is 25. You get here 400 units. तुम्हाला 400 युनिट्स मिळतात. किती मिळतात, 400 युनिट्स. So as like we share some examples. Depending on this all examples, you solve practice set 4.4. सोडून दिलेल्या सर्व उदाहरणांचा वापर करून तुम्हाला काय करायचं, प्रॅक्टिस सेट 4.4 सोडवायचा आहे. So we complete this topic, that is the financial planning, in 4 parts of video. आपण हे जे प्रकरण आहे फायनान्शियल प्लॅनिंग त्याच्या 4 भागामध्ये आपण त्याचा अभ्यास केला आहे. सर्व भागांचा पुन्हा एकदा अभ्यास करा, सर्व व्हिडिओ पुन्हा एकदा बघा आणि त्यानुसार तुम्ही प्रॉब्लेम सेट सॉल्व करा. काय करा, प्रॉब्लेम सॉल्व करा. काय करा, प्रॉब्लेम सेट 4A and 4B सॉल्व करा. आपण पुन्हा भेटतोय पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन प्रकरण घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय. सी यू वन्स अगेन.